तर सलामीचे बॅटर्स आघाडीचे बॅटर स्ट्राइक एंडला मिजान तर नॉन स्ट्राइक एंडला सुपी. मिजान आणि सुपी हे सलामीचे आघाडीचे बॅटर्स. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आकाश पहिले षटक टाकण्याकरिता आणि इथून मात्र बिग बॅश देपुली 2025 या स्पर्धेला सुरुवात होते. पंचांचा इशारा आलाय, खेळाला होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर आकाश पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला टर्न करत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून गेलाय. पहिली धाव फलकावर जोडली जाते. आघात झालाय श्री गणेशा झालाय टीम अण्णा हलवे मापोली टीमचा. पहिली धाव फलकावर जोडत असताना आपण मिजान या बॅटरला पाहतोय. स्ट्राइक एंडला यावेळेस सुफी सज्ज होताना आकाश पुणेचे एकदा कॅमेरा एंड कडून सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या चेंडूवर सिंगल आले. बॅटर सज्ज होताना स्ट्राइक एंडला सुफी. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघाला. चांगली लाईन लेंथ पाहायला मिळाली आणि त्याचं स्वरूप आपण पाहतोय निर्धावच्या स्वरूपात या चेंडूची सांगता होत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. एक धाव फलकावर आहे. अण्णा हलवे मापोली टीम बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर पुण्याचे एकदा आकाश गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगली लाईन लेंथ टाकत असताना आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत आणि पहिला चेंडू पाहिला तर चांगल्या पद्धतीचा होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढला होता बॅटरनं. त्यानंतर मात्र चांगली लाईन लेंथ टाकत असताना हे 2 चेंडू निर्धाव राहिलेत. चांगली सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाज आकाश. आत्मविश्वास वाढत असताना लगातार 2 निर्धाव गेल्यानंतर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. एक धाव फलकावर आहे. गोलंदाज आकाश पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला प्रोटेक्शन दिलं गेलंय डीप मध्ये स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. चांगलं क्षेत्र पाहायला मिळालं. त्यानंतर एक सिंगल इथे कंप्लीट करत असताना सुफीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या दोन्ही अंकावर जाऊन पोहोचली गेली. एकंदरीत चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपण आकाशला गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. पुण्याच्या एकदा आकाश. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू जोरदार अपील पाहायला मिळते. खोलवर टप्प्याची यावेळेस लाईन पाहायला मिळाली. अप्रतिम राहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात. कमालीची बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत 2च धाबा खर्च केल्यात. 5 चेंडूंचा खेळ मात्र इथं संपन्न झालाय, समाप्त झालाय. तुमच्याकडे चांगली लाईन लेंथ असेल तर मात्र तुम्ही फलंदाजाला प्रश्न विचारित चेंडू टाकू शकता. तीच लाईन लेंथ या पहिल्या षटकामध्ये टाकत असताना आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू होता, पुल करायचा होता, चेंडू पासून दूर राहिले. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकाचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय, समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 2. टॉस आल्यानंतर बॅटिंग करत असताना अण्णा हलवे मापोली टीम. पहिले षटक एकंदरीत पाहिलं तर अप्रतिम राहिलं. विकेट जरूर मिळाली नसेल गोलंदाजाला, परंतु लाईन लेंथ ज्या प्रकारे राहिली अप्रतिम आणि त्याचाच परिणाम आपण पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये फक्त 2च धाबा खर्च केलेत. मात्र इथून फलंदाजांना कुठेतरी मोठे पटक्यांसाठी जावं लागेल. मोठी धावसंख्या उभारायची असेल तर चौकार षटकार मारावे लागतील. एकंदरीत पाहिलं तर 2च धाबा खर्च केले आकाशने. ज्या पद्धतीने पहिला चेंडू पाहिला तर सिंगल आली होती, त्यानंतर लगातारचे 2 चेंडू डॉट. चौथ्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर लगातारचे पुढील 2 चेंडू डॉट राहिलेत. अप्रतिम गोलंदाजी करत असताना आकाशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले. दुसरे षटक टाकण्याकरिता गोलंदाज आतिश सुफी. यावेळेस ऑन साइडला टर्न करत असताना क्षेत्ररक्षक आहे उभा ठाकलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पहिल्या विकेटचा पतन, लागणारा पहिला धक्का.
न्यू बॅटर आपण पाहतोय ताहा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुफी मैदानाच्या बाहेर परतलाय, डगआउटच्या आश्रयाला गेलाय आणि गोलंदाजीचं कारण बनलंय. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 2च धावा गर्ज केल्या, दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली, मोठा फटका घेण्याच्या प्रयत्नामध्ये पहिल्या विकेटचं पतन झालं. एकंदरीत या सत्रामध्ये पाहिलं तर गोलंदाज आतापर्यंत हॅवी ठरलेत. गोलंदाज आतिश यावेळेस चेंडू हवेत आहे, गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय आणि चांगला झेल कंप्लीट करत असताना कॉलिंग चुकीची राहिली होती, परंतु झेल चांगला पकडला गेलाय. विकेटचा इथे मात्र होईल पतन. दुसरा धक्का. तर दुसरा धक्का लागलाय. ताहा सुद्धा माघारी परतला गेलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय अली मैदानाच्या आतमध्ये डावकुराचा बॅटर. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडूवर 2 विकेट्स मिळवले आहेत. यावेळेस ऑन साइडला चेंडू निघून चाललाय चौकाराकरिता. चांगला स्ट्रोक विकेटच्या मागे, लॉन्स ऑफ रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. चला चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. अलीच्या बॅट मधून येणारा हा पहिला चौकार. आकारने दिली गेली धावपळ केला. धावसंख्या 4च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 6 या अंकावर जाऊन पोहोचले गेले. एकंदरीत पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट्स आल्या. सध्या उभा ठाकला होता गोलंदाज, परंतु विकेटच्या मागे चेंडू निघून गेला होता चौकाराकरिता. तुमची जिद्द आणि प्रबल असेल तर अडथळे तुमचा मार्ग अडू शकत नाही. जिद्द मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला सातत्याने ठेवावी लागते आणि ती जिद्द या पहिल्या चेंडूवर दाखवत असताना अलीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पुण्याचे एकदा यावेळेस अबेत आहे नुमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. यावेळेस आउटफील्ड थोडीशी खराब आहे, त्या कारणास्तव चेंडू पाहिला तर वळण घेत असताना आणि 2 धावा इथे मात्र बॅटर अली कंप्लीट करत असताना धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 8. एकंदरीत पाहिलं तर 4 चेंडूंचा इथे मात्र खेळ संपन्न झालाय. 8 धावा फलकावर. अंतिम 2 चेंडू या दुसऱ्या षटकातील. आतिश गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो कॅमेरा एंड कडून पुण्याच्या एकदा सज्ज होताना. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. अशा पद्धतीने उचली कमी राहिली. निर्धावाच्या स्वरूपात बाकीचं काम केलं यष्टी रक्षकानं. धावसंख्या स्थिर 8 या अंकावर. 5 चेंडूंचा खेळ इथं मात्र समाप्त झालाय. गोलंदाज या षटकात अंतिम चेंडू टाकण्याकरिता आतिश गोलंदाज ट्रॅकवर अलीच्या विरोधात. यावेळेस हाफ ट्रॅकर होता. एकंदरीत निर्धाव चेंडू राहिलाय. चेंडूला अपटी दिली होती. उंच
बाउन्स झाला होता. फलंदाजाला असं वाटलं होतं की खूप हाईट आहे, परंतु पंचाने तेच बघितलं गेलं. निर्धाव चेंडू सांगता होत असताना 2 षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर दाबा आहेत 8. चांगली गोलंदाजी राहिली. एकंदरीत या षटकामध्ये पाहिलं तर एक चौकार जरूर आलाय, परंतु पहिले 2 चेंडू पाहिले तर विकेट्स सुरुवात केली होती गोलंदाज आतिशनं. आणि या षटकामध्ये पाहिलं तर 6 धावा खर्च केल्या आणि परिणाम आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 8 धावा फलकावर आहेत. रोहन पाटील जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी राहिली या पहिल्या 2 षटकामध्ये. अगदी बरोबर, कारण की 8 धावा फलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. एक चांगली सुरुवात मिळाली आणि नाणेफेक जिंकून जो निर्णय आपण पाहतोय त्या निर्णयाला साजेशी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय अतुल याला. फलंदाज आहे समोर जातोय फलंदाज मिजान. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र चेंडू अगदीच निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चांगली गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज अतुलच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मैदानाची भौगोलिक परिस्थिती थोडीशी वेगळी आहे, पण निश्चितच त्या परिस्थितीला अनुसरून इथून मात्र क्रिकेटचा खेळ होताना आपण पाहतोय. खेळपट्टीचा रंग आपण पाहतोय अतिशय दर्जेदार रंग आपण पाहतोय. लाल मातीचा हा रंग निश्चितच आपल्या मायभूमीला स्पर्श करतो आणि निश्चितच चेंडू मात्र काहीसा वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. ही मात्र या स्पर्धेमध्ये खेळपट्टीची विशेषता राहिली आहे, मैदानाचं वैशिष्ट्य राहिलंय आणि या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहतोय. एक धाव जोडली गेली खूप उशिराने, इथून मात्र एक धाव आपण पाहतोय. फलकावरती एका धावेच्या मदतीने धावफलक उशिराने हलतं राहिलंय आणि 9 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना आतापर्यंत जर आपण पाहिलं 2.3 चेंडूंचा खेळ इथून मात्र पूर्ण झालाय. म्हणजे निश्चितच या षटकातील एकंदर जर आपण विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. UCN लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटी करता आलेली आहे. युट्यूबच्या माध्यमातून जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू वळण घेतोय. स्विंग अँड मिस, दर्जेदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदीच ज्या पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी करतोय अगदीच लेग कटरचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र अवसानघातकी फटका आणि इथून मात्र अप्रतिम झेल समाप्त केला जाईल. फलंदाज होईल फेल, विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय फलंदाजी करता आलाय खिजर. बॅटिंग स्थानावरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की या फलंदाज जेव्हा झेलबाद होतो तेव्हा मात्र नवीन येणाऱ्या फलंदाजाला इथून मात्र संधी मिळते. पल्लू स्कूप, इथून मात्र चेंडू निघून चाललाय सीमा पार, मिळतायत धावा 4, देखणा चौकार. तिसऱ्या षटकाच्या अखेरनंतर आपण पाहतोय फलकावरती एकंदर धावा जोडल्या गेल्यात. त्या फलकावरती 13 धावा आणि अगदीच आपण पाहतोय ऍक्शन रिप्ले मध्ये चेंडूला अगदीच पल्लू स्कूपच्या अंदाजामध्ये चेंडूला पाठवलं होतं फायनल क्षेत्रामध्ये चौकाराकरिता आणि या 4 धावांच्या मदतीनं इथून मात्र धावफलक 13 या अंकावरती जाऊन पोहोचले. पहिले एकंदर जर आपण विचार केला तर 8 ही धावसंख्या फलकावरती होती. त्याच्यानंतर 1 धाव जोडली गेली, त्याच्यानंतर फलंदाज बाद झाला आणि त्याच्यानंतर चौकार आपण पाहतोय. एक चांगली गोलंदाजी, लाईन ऑफ अटॅक जर आपण पाहिला तर दर्जेदार पद्धतीने इथून मात्र गोलंदाजी साकारले आपण पाहतोय. जो संघ गावदेवी मालपेटी संघ 2 हात करताना. बी रेडी, बी फास्ट, प्लीज जरा घाई करायची. अगदीच जर आपण पाहिलं तर साखरोली गाव, देपोली गाव आणि या देपोली गावाबद्दल जर बोलायचं झालं तर निसर्गाच्या कुशीमध्ये वसेल असं हे गाव आपल्याला पाहायला मिळतं. निसर्गरम्य वातावरण, नयनरम्य वातावरण आपण पाहतोय
निश्चितच निसर्गाचा आस्वाद घेता घेता ही स्पर्धा आपल्या भेटी करता आले. बिग बॅश धमाका यावेळेस मात्र धमाकेदार फटका जरूर पाहायला मिळाला असता, पण एलिमिनेशन चांगलं नव्हतं, ताकद कुठेतरी कमी पडली आणि अगदी सहज सोपा झेल समाप्त केला जातोय क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. विकेटचं पतन, फलंदाज बाद. जे खेळाडू युट्यूबच्या माध्यमातून सामने पाहत असतील आणि ज्यांचे आज सामने आहेत, तर विनंती असेल आपण लवकरात लवकर या मैदानावरती पोहोचण्याचा प्रयत्न करा. अगदीच देपोली गावामध्ये जेव्हा आपण प्रवेश कराल तेव्हा एक सुंदर अशी झालर लागलेली आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथूनच आपल्याला प्रवेश करायचा आहे. फटका तर चांगला, डाऊन द ग्राउंड, चेंडू निघून चालला, क्षेत्ररक्षक आहे, झेल समाप्त केला जाईल. विकेटचं पतन, फलंदाज बाद. अंदाज इझान फलंदाजी करता आलाय. 13 धावसंख्येवरती अर्धा संघ गारद झालेला आपण पाहतोय. यावेळेस मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदीच निघून चाललाय. एका धावे करता अधिक एक मात्र काही नाही, उशिराने थोडस धावफलक घालतं जरूर राहिलंय, पण अगदीच एका धावे करता संघर्ष करावा लागतोय. यापुढील होणारा सामना आपल्या भेटी करता येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित सज्ज राहायचंय. अंतिम अखेरचं षटक आपण पाहतोय. छोट्या 11 आंबेडकर नगर, महापोल आणि जय भवानी करंजवाडे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये या. यावेळेस मात्र फटका तर फसलाय आणि अगदीच असं वाटत होतं की झेल सुटतोय की काय. त्याहूनही जर आपण पाहिलं जी पापण्यांची पडझड होते त्या वेळेमध्ये इथून मात्र यष्टीरक्षकाने झेलला समाप्त केलंय. विकेटचं पतन, सव्वा फलंदाज बाद. नवीन फलंदाज आलाय अफताब आणि अगदीच जर आपण पाहिलं तर अखेरचे 2 चेंडूंचा खेळ इथून मात्र शिल्लक आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पुढच्या चेंडूची इथून मात्र फेकी केली जाते. एकंदर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, धोका पत्करलाय आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन.
आपण नोंद घ्या. छोट्या इलेव्हन आंबेडकर नगर महापोली. थोड्याच वेळामध्ये नाणेफेकीचं कक्ष आपल्याला पाहायला जरूर मिळेल. तर एका बाजूला आहे देपोली बिग बॅश धमाका 2025 आणि एका बाजूला BS भूमिक स्पोर्ट्स. महापोली संघाचे संघनायक छोट्या इलेव्हन आंबेडकर नगर महापोली संघाचे संघनायक तर लक्षात घ्या, नियमानुसार जर पहिला चेंडू हाताळला गेला तर समोरच्या संघाला म्हणजे जय भवानी करंजवाडी संघाला नाणेफेकीचा कौल देण्यात येईल याची आपण नोंद घ्या. विनंती करतोय जर आपण उपस्थित झाले असाल तर त्वरित यायचंय नाणेफेक करण्याकरता. पुढे आपण सामन्याकडे जोडले जातील वैस पिळंजे सुनील पाटील. धन्यवाद रोहनजी पाटील. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये 18 धावा बनवल्यात अण्णा हलवे मापोली टीमनं. 19 धावांचं सोपं लक्ष उभं केलंय. सलामीचे बॅटर्स आघाडीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. महेंद्र आणि त्याच्या सोबतीला आकाश. गोलंदाजी ट्रॅकवर ताहा गोलंदाजी करण्याकरिता कॅमेराकडून सज्ज होताना एक मापक आव्हान उभं केलंय. परंतु गोलंदाजी चांगली करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील अण्णा हलवे मापोली टीमला. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या इनिंग मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आई गावदेवी मालवडी टीमची, त्यापेक्षा चांगली गोलंदाजी करावी लागेल आपल्या टीमसाठी. तर पंचांचा इशारा आलाय. दुसऱ्या सत्राला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवर ताहा सज्ज होतोय. त्याच्या विरोधात डावखोऱ्याचा बॅटर महेंद्र. यावेळेस फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पहिल्या चेंडूवर झेल इथं मात्र सोडला जातोय. जीवनदान मिळतोय बॅटरला. ज्या पद्धतीनं पाहिलं तर संधी होती पहिल्या चेंडूवर विकेट मिळवण्याची, परंतु क्षेत्ररक्षकानं यावेळेस चुकी केली आणि पहिल्या चेंडूवर 2 धावा जोडत असताना आपण पाहतोय बॅटर महेंद्राला. ही महत्वाची बाजू असते. फलंदाजी गोलंदाजी तुमच्याकडे कितीही चांगली असते तरी मात्र क्षेत्ररक्षण खूप चांगलं असावं लागतं. ते मात्र कुठेतरी चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये. ताहा पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस फुलटॉस आहे. बॅटची एज आहे की नाही हे पंच आपल्याला दर्शवतील. बॅटच्या सहाय्याने चेंडू निघून गेलाय लेफ्ट ऑफ रिजन मध्ये 4 धावा करिता. चौकाराच्या वरतीनं धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 6 अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. बॅटची एज सरळ चेंडू निघून गेला होता चौकाराकरिता. गोलंदाज ताहा पुण्याच्या एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस बॅटची एज आहे. संधी बनली आहे आणि संधीचं सोनं मात्र इथं केलं जात आहे. विकेट मिळते गोलंदाज ताहाला. लागणारा हा पहिला धक्का. त्यालाच उद्याचं यश अनुभवायला मिळते आणि ते यश आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवर जरूर झेल सुटला, त्यानंतर चौकार आला, त्यानंतर मात्र शॉर्ट टर्मिनेट रिझर्व मध्ये चांगला झेल कंप्लीट करत असताना पहिल्या विकेट मिळत असताना ताहा या गोलंदाजाला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. अभिमन्यूची एक गोष्ट मात्र मनाला भावूक बनून जाते. हिमतीने हारा, हिम्मत कधी हरू नका. प्रयत्न सातत्याने तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावे लागतात जेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही उतरता. यावेळेस कोलबा टप्प्याचा चेंडू ऑन साईडला स्ट्रोक खेळत असताना बॅटरला आपण पाहतोय. एके धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय 7 अंकावर. सेन्सिबल क्रिकेट यावेळेस दाखवलं जाते.
माफक आव्हानाचा पाठलाग करत असताना आईगावदी मानबिडी टीम पहिल्या सत्रामध्ये चांगली गोलंदाजी केली आणि या सत्रामध्ये पाहिलं तर आतापर्यंत चांगली बॅटिंग राहिली. यावेळेस बॅट चेंज, बाकीचं काम केलं एसटी रक्षकानं. लागणारा हा दुसरा धक्का, बॅटरला जावं लागेल तंबूच्या आश्रयाला. तो न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये अतुल दाखल झालाय. एकंदरीत ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिल्या चेंडूवर जर विकेट आली असती तर मात्र चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं मैदानाच्या आतमध्ये. पण तो विकेट मिळाली नाही. पुढच्या चेंडूवर चौकार आला. त्यानंतर मात्र अजून एक विकेट मिळवत असताना आपण तहाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना पाहतोय. एक एक चुकी मात्र आपल्या संघाला पराभवाच्या दिशेने घेऊन जात असते. हे शेवटच्या क्षणाला मात्र ही चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. न्यू बॅटर अतुल सेकंडला सज्ज होताना तहाच्या विरोधात. यावेळेस चांगला चेंडू, खोलवर टेपाचा चेंडू राहिलाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची हाताळणी करत असताना पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ संपन्न झालाय, समाप्त झालाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यात 7. एकंदरीत चांगली गोलंदाजी केली. चौकार बगलता चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. आणि त्याच बॅटरची मात्र पहिल्या चेंडूवर झेल सोडली होती. स्ट्रायकिंगला यावेळेस अजयला पाहतो. तर विजय आहे, अजय नाही तर विजय. विजय मात्र संपादन करावं लागेल या टीमला. 7 धावा फलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्यात. 19चं टार्गेट साधं आणि सोपं, परंतु मैदानाच्या आतमध्ये कुठलंही समीकरण साधं आणि सोपं नसतं. तुम्हाला मेहनतीच्या कष्टावर करावं लागतं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅट चेंज आहे, चुकी काढली एसटी रक्षाच्या माध्यमातून. एक चोरटी धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना विजयला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 8 या अंकावर जाऊन पोहोचली गेली. आणि एकंदरीत या मैदानाचा आपण विचार केला तर आउटपुट थोडीशी खराब आहे, परंतु मैदानाचं एक वैशिष्ट्य आहे, कमी धावा या खेळटीवर राहिल्यात. आणि गोलंदाजी पूरक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत आपण पाहतो यावेळेस चुकी घडली आहे, स्ट्राइक एंड कडे फेकी झाली आहे आणि विकेट इथे मात्र गमवावी लागेल बॅटरला. लागणार हा 3रा धक्का, जावं लागेल बॅटरला. विकेटचं पतन झालं रनआउटच्या स्वरूपामध्ये. बॅटर आपण पाहतोय विजय माघारी परतला गेलाय. न्यू बॅटर आपण पाहतोय अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यस नो वेट या 3 शब्दाचा समतोल साधता आला नव्हता आणि फलंदाजाला मात्र तंबूच्या आश्रयाला जावं लागलं. गोलंदाज आपण पाहतोय सोफी पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. वेगवान गोलंदाज आहे, चांगली लाईन आतापर्यंत हाताळले गेले या गोलंदाजच्या माध्यमातून. यावेळेस अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय.
खूप चांगली लाईन लेंथ टाकत असताना सोफीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, परंतु ज्या पद्धतीने आतापर्यंत बॅटिंग केली लक्षात घेऊन मात्र फलंदाजी करावी लागेल आई गावदेवी माडबी टीमला. सातत्यानं पण क्रिकेट विश्वात पाहिलं असेल लो स्कोरिंग सामने अतितटीचे राहिलेत. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय, अजून एक चांगला चेंडू. लगातारचे 2 चेंडू पाहिले तर अप्रतिम राहिलेत आणि परिणाम आपण पाहतोय फलकावर निर्धावच्या स्वरूपामध्ये. जरूर फलकावर धावा कमी लावल्यात अण्णा आल्वे मापोली टीमनं, परंतु झुंज देण्याचं काम यावेळेस लढताना करत असताना आपण पाहतोय. यावेळेस जोरदार अपील पाहायला मिळते. शरीरावर वेध घेणारा हा चेंडू होता. 1 धाव तर कंप्लीट झाली आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव फलकावर जोडली जाते. धाव संख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 या अंकावर पोहोचत असताना 5 चेंडूंचा इथे मात्र खेळ संपन्न झालाय, समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील अंतिम चेंडू टाकण्याकरिता अशा पद्धतीने पाहिलं तर लेग स्टंप सोडून जाणारा हा चेंडू होता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. यावेळेस बॅकफुटवर जाऊन पंच केला गेला, खाली क्षेत्र निवडलं गेलंय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चांगला स्ट्रोक, देखना स्ट्रोक, चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार. हा येतोय दमदार चौकार. सुनील पाटील, आपण कुठे असाल तर संदेश साबळे यांशी संपर्क साधा. हॅलो चेक. जय भवानी करंजोडे संघ आपला निर्णय आपण कळवायचा आहे, फलंदाजी की गोलंदाजी. कारण की छोट्या इलेव्हन आंबेडकर नगर संघ हा उशिराने दाखल झालाय, त्यामुळे नियमानुसार नाणेफेकीचा जो कौल आहे तो आपण जय भवानी करंजोडे संघाला दिलेला आहे. कवाड ते अंबाडी असोसिएशनच्या नियमांतर्गत ही स्पर्धा खेळवली जाते आणि नियमानुसार इथून जर आपण पाहिलं तर संघ उशिराने दाखल झाल्यामुळेच जय भवानी करंजोडे संघाला नाणेफेकीचा कौल आपण देत आहोत. वळूया आपण सामन्याकडे. गोलंदाज तयार. पहिला चेंडू तिसऱ्या षटकातील अप्रतिम राहिलाय. विकेट मिळते गोलंदाजाला. विकेटचं पतन. तर अमोल मैदानाच्या आतमध्ये आला. एक सिंगल कंप्लीट करत असताना सिंगलच्या बढतीनं धावफलक 15 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. एकंदरीत पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर कमी धावा जोडल्या गेल्या, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस ऑन साइडला चेंडू निघून चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतोय विजयाचा चौकार. अभिनंदन आई गावदेवी माडबिडी. हार्ड लक टू अण्णा हलवे मापोली टीम.
धन्यवाद. तर या मॅचचा हिरो खऱ्या अर्थानं पाहिलं तर पहिल्या सत्रामध्ये ज्या गोलंदाजानं 5 धावा देऊन 3 विकेट्स मिळवल्या तो गोलंदाज विजय ठरलाय या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. तर हा आपण सामनावीराचा पुरस्कार या मॅच नंतर देणार आहोत. विजय आपण आम्ही कॉल देऊ तेव्हा तुम्ही सामनावीराचा पुरस्कार घेण्याकरिता या. तर पुढील मॅच आपण पाहणार आहोत छोट्या 11 आंबेडकर नगर मापुलीच्या विरोधात जय भवानी करंजवाडे अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. जय भवानी करंजवाडे टीमने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि इन्व्हाइट केलाय बॅटिंग करण्याकरिता छोट्या 11 आंबेडकर नगर मापुली टीमला. आपण पाहताय देपुली स्पोर्ट देपुली आयोजित बिग बॅश देपुली 2025 चा हा महासंग्राम स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील दुसरी लढत आपण पाहणार आहोत. तर आपण पाहतोय जय भवानी करंजवाडे चे स्पॉन्सर आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली ही टीम गणेश जी गवळी यांच्या माध्यमातून ही पुरस्कृत केलेली जय भवानी करंजवाडे टीम आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळत असताना पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय या दुसऱ्या मॅच मध्ये. दोन बलाढ्य संघ या स्पर्धेच्या माध्यमातून लढत असताना जशी 17 होईल सुरुवात, दुसऱ्या मॅचला होईल सुरुवात. जोडले जातील आमचे समालोचक मित्र रोहनजी पाटील वॉइस ऑफ झेडके. धन्यवाद. हॅलो ठीक, हॅलो ठीक ठीक, हॅलो हॅलो. देपोली बिग बॅश धमाका आजचा दिवस पहिला. या स्पर्धेमध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं आम्ही प्रथमतः